इंद्रजीत सिंग बावरी हत्याकांडाची विशेष तपास पथकाकडून चौकशी करा. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. नांदेड येथे ऑल सिख सिकलीगर असोसिएशनचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष बलजीतसिंह बावरी यांचे चिरंजीव स्वर्गीय इंद्रजीत सिंह बावरी यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याच्या घटनेची उच्चस्तरीय विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी. तसेच आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार कठोर कारवाई करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणी गुरुद्वारा श्री गुरु नानक दरबार धापेवाडा यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री नांदेड शहरातील दूध डेअरी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ इंद्रजीत सिंह बावरी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. संबंधित टोळी गेल्या काही काळापासून खून, खंडणी आणि दहशतीसारख्या गुन्ह्यात सक्रिय असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास संघटित गुन्हेगारीच्या दृष्टीने करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल दाखल केला असला तरी तपास संथगतीने सुरू असून मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. विशेष तपास पथकात दहशतवाद विरोधी पथक किंवा गुन्हे अन्वेषण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करावा. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली आरोपींची मालमत्ता जप्त करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय जलदगती न्यायालयात खटला चालवून 6 महिन्यात निकाल देण्यात यावा. मृतकाच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी, 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि 24 तास पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. गुरुद्वारा श्री गुरु नानक दरबार धापेवाडा यांच्या वतीने खजान सिंग बावरी, शेरसिंग बावरी, तिलक सिंग बावरी, गदन सिंग बावरी, डॉक्टर प्रगट सिंग बावरी आणि जसवंत सिंग अंधेरेली यांनी या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मागण्यांवर 30 दिवसांच्या आत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. स्वर्गीय इंद्रजीत सिंह बावरी यांच्या कुटुंबियांना तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी गुरुद्वारा श्री गुरु नानक दरबार धापेवाडा यांनी केली आहे.